इयत्ता 6वी सेमी इंग्लिश या मुलांसाठी चौथे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत पॅटर्न आणि त्यामधील एक्सरसाइज 4 पूर्ण सोडून देणार आहे आज आपण. त्यामुळे आजचा व्हिडिओ पालक व विद्यार्थी दोघांसाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा दाबा. तर मग बघूया पहिला प्रश्न काय आहे. तर कंप्लीट द टेबल बिलो असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता यामध्ये विचार केला तर दोन लाईनींचा काय आहे, एक कॉलम आहे आणि रो मध्ये जर विचार केला तर या ठिकाणी दोन मधून 1 गेले म्हणजे 2 मधून 1 गेले तर किती राहतात, 0 राहतात. त्यामुळे इथं फक्त 2 आहे. ठीक आहे. इथं बघा 2 च्या 2 लाईन्स आहेत आणि एक म्हणजे इथं काय आहे, सिंगल लाईन आहे. म्हणजेच या ठिकाणी किती झाले, 1 2 झाले. 2 मधून 1 गेले, 1 राहिले म्हणजे इथला 1 डॉट. म्हणजे इथं टोटल डॉट्स किती झाले बघा, 2 2 4 प्लस 1 5 झाले. आता हे झालं 2 चं. 3 चं जर घेतलं तर इथं बघा 1 2 3 झाले. म्हणजे 3 3 चा किती झाले, 9 झाले आणि इथला एक किती आहे, 10 आहे. म्हणजेच या ठिकाणी 1 2 3 लाईन्स. इथं काय होती, 1 लाईन होती. इथं 1 2 1 2 3 1 2 3 4 बरोबर आहे. अशा पद्धतीनं आणि सगळ्यात शेवटी इथं 1 डॉट आहे. म्हणजे किती झाले बघा, हे 3 3 चा 9 प्लस 1 म्हणजे 10 झाले या ठिकाणी. आता इथं आपण काय केलं, 1 2 3 4 4 4 चा किती झाले, 16 आणि इथला एक डॉट म्हणजे 17 झाले. इथं 4 चे डॉट्स होते. आता पुढचे जे येणार आहेत ते किती असणार आहेत, तर 5 डॉट्सच्या लाईन्स असणार आहेत. जसं की 1 2 3 4 5. तसंच 1 2 3 4 5 म्हणजे स्क्वेअर म्हणतो आपण, तो स्क्वेअर आधी काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 5वी लाईन आलेली आहे आणि शेवटी आपल्याला काय करायचं, इथे एक डॉट द्यायचा आहे. मग आता हे एकूण किती झाले, 5 5 जा 25 प्लस 1 26 झाले. आणि त्याच पद्धतीनं पुढचं जे असणार आहे, काय असणार आहे, तर हे 5 लाईन्स होते. म्हणजे नेक्स्ट काय असणार आहे, तुमचे 6 लाईन्सचे काय असणार आहे, कॉलम असणार आहे. ठीक आहे. म्हणजे 6 6 जा किती झाले, 36 प्लस 1 म्हणजेच काय आले, 37 झाले. म्हणजे आन्सर काय आलं, 26 आणि 37. ह्याच पद्धतीनं तुम्हाला 6 6 चे काय करायला लागेल, आधी स्क्वेअर बॉक्स या ठिकाणी करून घ्यावा लागणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक एक्स्ट्राची जी लाईन आहे ती या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे. डॉट द्यायचंय, लाईन नाही, हा एक्स्ट्राचा डॉट. 6 6 जा 36 आणि हा एक 137 झालेला आहे. हा होता आपला पहिला प्रश्न. जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा या ठिकाणी, द फिगर शोईंग एक्झॅगोनल नंबर्स आर ड्रॉन बिलो. इथे तुम्हाला हेक्झॅगोनल ड्रॉन केलेले आहेत. ड्रॉ देम इन युअर नोटबुक. हे तुम्हाला परत एकदा नोटबुक मध्ये ड्रॉ करायचे. अँड व्हॉट इज द नेक्स्ट नंबर इन द फिगर, शो इट विथ द हेल्प ऑफ द फिगर. तुम्हाला या ठिकाणी काढायचं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचंय, तर ह्याच्यानंतरची पुढची आकृती काय असणार आहे ते या ठिकाणी काढायचं आहे. ठीक आहे. म्हणजे किती डॉट्स येतील ते तुम्हाला सांगायचं आहे. आता या ठिकाणी बघितलं तर फर्स्ट ह्याच्यामध्ये काय आहे, 1 डॉट आहे. इथं 1 डॉट आहे पण या ठिकाणी बघा 1 2, ठीक आहे, 3 4 5 6 म्हणजे इथं झाले 1, इथं झाले 7, कारण बाहेरचे 6 आणि आतले 1. आता ऑलरेडी हे 6 7 तर आहेतच. ओके, हे झाले 7 ऑलरेडी. आणि त्याच्या बाहेर काय झालेलं आहे बघा या ठिकाणी, तर 3 3 चे राउंड्स आलेले आहेत. म्हणजे जसं की 1 2 3, इथं 1 2 3, ओके, नंतर इथं 1 2 3 आणि इथं 1 2 आणि 3. म्हणजे टोटल किती झाले बघा, म्हणजे हा एक झालेला आहे बरोबर का, आणि हा दुसरा झालेला आहे. आता या ठिकाणी बाहेरचे जर डॉट्स आपण बघितले तर ऑलरेडी हे किती होते, 7 होते बरोबर आहे. पण इथं बघा आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजेच टोटल किती झाले आपले, तर 7 प्लस 12 किती होतात बघा या ठिकाणी, तर 19 झाले. ओके. आता ह्याच्या नंतरचा येणारा कितला असणार आहे, तर हा आहे बरोबर आहे. आणि ह्यामध्ये डॉट्सचा विचार केला तर इथं बघा आतापर्यंत आपण इथल्या आतल्या सर्कल पर्यंत विचार केला तर या ठिकाणी किती होते आपले, तर 19 होते. आणि बाहेरचे जर विचार केला तर इथे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18 आहेत. म्हणजे प्लस 18 केले तर या ठिकाणी बघा किती झाले, 7 कॅरी ओव्हर आणि हे 37 झालेलं आहे. ठीक आहे. आता याचा पुढचा जर आपल्याला डायग्राम काढायची झाली तर या ठिकाणी बघा इथं +6 केलेले आहेत बरोबर आहे. इथं काय केले आपण, तर 6
म्हणजेच हे 7 आहेतच, प्लस काय असणार आहे या ठिकाणी, तर 6 2 जा किती झाले, तर 12 झालेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा असणार आहे आपला हा 19 नंबर, तर तसाच असणार आहे, प्लस काय असणार आहे या ठिकाणी, तर 6 3 जा असणार आहे. आणि त्याच्यानंतरची पुढची स्टेप सी काय असणार आहे बघा, तर 37 इंटू, म्हणजे इथं प्लस साइन येणार आणि 6 4 जा येणार आहे या ठिकाणी. म्हणजेच टोटल काय येणार बघा, 6 4 जा 24 प्लस 37, म्हणजेच किती असणार आहेत या ठिकाणी, 5 आणि 1 6 61 असणार आहे. ठीक आहे, म्हणजे त्या डॉटची संख्या ही किती असणार आहे, 61 असणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल बघा, या ठिकाणी ही डायग्राम ऍज इट इज तशीच काढून घ्यावी लागणार आहे. पण आतील नंबरांचा विचार केला तर बघा, पहिला जो डॉट होता तिथे किती आहे, 1 आहे, बरोबर आहे. नंतर 2 आहेत, नंतरच्या ज्यात 3 लाईन्स आल्या, नंतरच्या ह्याच्यात 4 आल्या, म्हणजे नेक्स्ट ह्याच्यात किती असणार आहेत, बाहेरचे डॉट्स हे किती असणार आहेत, तुमचे 5 डॉट्स असणार आहेत. आणि ती डायग्राम या ठिकाणी तुम्हाला काय करायची आहे, ड्रॉ करायची आहे. ओके, हा होता आपला दुसरा प्रश्न. जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. काय दिलेले नंबर आहेत बघा, इथं 2 9 28 आणि 65 दिलेले आहे. ठीक आहे, 2 म्हणजेच काय करू शकतो आपण, 1 चा क्यूब प्लस 1 केला, 1 चा क्यूब हा 1 असतो, प्लस 1 म्हणजेच किती झाले आपले, 2 झाले. आता या ठिकाणी 9 आहे, म्हणजेच काय झाले आपले, 2 चा क्यूब प्लस 1 केले, तर 2 चा क्यूब हा किती असतो या ठिकाणी, तर 8 असतो. 8 प्लस 1 म्हणजेच किती झाले, 9 झाले. म्हणजेच पुढची काय असणार आहे, 3 चा क्यूब प्लस 1 म्हणजेच किती झाले आपले, 28 झाले. 4 चा क्यूब प्लस 1 म्हणजेच किती झाले आपले, 65 झाले. 5 चा क्यूब प्लस 1 म्हणजेच बघा, 5 चा क्यूब 125 प्लस 1 म्हणजेच किती झाले, 126 या ठिकाणी होणार आहेत. आता 6 चा क्यूब हा किती असणार आहे, तर 216 असतो, प्लस 1 म्हणजे 217 झालं. आणि 7 चा क्यूब प्लस 1 म्हणजेच या ठिकाणी 343 प्लस 1 म्हणजेच किती झाले, 344 असणार आहे. हे आपले काय असणार आहेत, फायनल आन्सर असणार आहेत. ठीक आहे, बघूया आता पुढचा म्हणजेच फोर्थ क्वेश्चन. आता फोर्थ क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, राईट द 5 ट्रायंग्युलर नंबर्स. आता ट्रायंग्युलर नंबरची सुरुवात कुठून होते बघा, तर 1 3 6 10 आणि 15 हे आपले काय झाले, ट्रायंग्युलर नंबर झाले. ठीक आहे, आणि ट्रायंग्युलर नंबर्स तुम्हाला माहिती नसेल तर त्याचा डिटेल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि पुढे काय क्वेश्चन सांगितलेलं आहे, व्हॉट इज द 10th ट्रायंग्युलर नंबर. 10th नंबर काय असणार आहे आपला, ट्रायंग्युलर नंबर काय असणार आहे बघा, तर अशा वेळेला 10 इंटू त्याच्या पुढचा नंबर किती आहे, 11 अपॉन 2 करायचे. मग आता 2 1 जा 2, 2 5 जा 10 झाले, म्हणजेच 11 5 जा किती होतात, तर 55 होतात. म्हणजे 10th ट्रायंग्युलर नंबर हा काय असणार आहे, तर 55 असणार आहे. ठीक आहे, बघूया फिफ्थ क्वेश्चन. पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि तुमच्या मित्रांना आपले व्हिडिओ नक्की शेअर करा. फिफ्थ क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा, तर व्हॉट नंबर सिरीज इज फॉर्म इफ द काउंटिंग नंबर्स आर ऍडिंग इन असेंडिंग ऑर्डर सांगितलेलं आहे. आता असेंडिंग ऑर्डर्स मध्ये नंबर काय असतात बघा, म्हणजे काउंटिंग नंबर म्हणजे काय, तर 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीने झाले आणि डॉट 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 पुढे अजून असणार आहे. ठीक आहे, ऍडेड इन असेंडिंग ऑर्डर्स म्हणजे काय, इकडून इकडे ऍड करत गेलं प्रत्येक वेळेला. म्हणजे 1 प्लस 2 किती झाले बघा, इथं 3 झाले. आता हा 1 इथं तसाच राहिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय झाले बघा या ठिकाणी, 1 प्लस 2 3, 3 प्लस 3 किती झाले आपले या ठिकाणी, तर 6 झाले. ठीक आहे, 6 प्लस 4 किती झाले, 10 झाले. 10 प्लस 5 किती झाले आपल्या या ठिकाणी, 15 झाले. आता या नंबरचा जर विचार केला तर आपण मगाशीच बघितलं की 1 3 6 10 15 हे काय आहेत आपले, तर ट्रायंग्युलर नंबर आहेत. म्हणजेच काय तयार होतं या ठिकाणी, कोणती सिरीज तयार होते, तर ट्रायंग्युलर नंबर्सची जी आहे त्याची सिरीज या ठिकाणी तयार होते. ठीक आहे, हा होता फिफ्थ क्वेश्चन. बघूया आता सिक्स्थ क्वेश्चन काय आहे. राईट द सिक्वेन्स ऑफ नंबर्स फ्रॉम बाय ऍडिंग द ऑड नंबर स्टार्टिंग फ्रॉम 1. ठीक आहे, मग आता या ठिकाणी काय असणार आहे, या ठिकाणी बघा पहिला 1 असणार आहे. ठीक आहे, आता इथं दिलेला आहे तुम्हाला 1 प्लस 3 किती झाले बघा या ठिकाणी, तर 4 झाले. आता 1 प्लस 3 प्लस 5 म्हणजेच किती झाले, हे 4 प्लस 5 म्हणजेच किती असणार आहे या ठिकाणी, तर 9 असणार आहे. ठीक आहे, आता पुढची काय असणार आहे, हे 9 प्लस पुढची ऑड नंबर काय असतो, 7 असतो. 9 प्लस 7 म्हणजेच किती आले या ठिकाणी, 16 आले. आता 16 प्लस पुढचा ऑड नंबर काय असणार आहे, आताच आपण 7 ऍड केला होता, बरोबर आहे. 7 नंतर येणारा 9 प्लस 9 केले 25, म्हणजे हे काय असणार आहेत सगळे आपले, तर स्क्वेअर नंबर्स सिरीज असणार
आहे. ठीक आहे, हे याचं आन्सर असणार आहे. ठीक आहे, या पद्धतीनं तुम्ही पुढचेही नंबर्स काढू शकता. म्हणजे या प्रत्येक ह्याच्यामध्ये काय केले, इथं बघा +3 केले, 1 + 3 4 आले, 4 + 5 केले 9 आले, 9 नंतर 5 नंतरचा पुढचा येणारा नंबर 7, त्याच्यानंतर येणारा नंबर काय असणार आहे 9, आणि त्याच्यानंतर येणारा नंबर 11 असणार आहे. बरोबर आहे, म्हणजे पुढचा इथला जो नंबर येईल तो किती असणार आहे, 36 असणार आहे. ओके, त्यामुळे हे स्क्वेअर नंबर सिरीज आहे. तर 7th वन मध्ये काय विचारलेलं आहे बघा, व्हॉट इज द सम ऑफ द, म्हणजे इथं जे नंबर दिलेले आहेत त्याची ऍडिशन करायची. मग आपण एक काम करू शकतो बघा, 1 + 2 + 3 + डॉट 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 +50 आहेत, आणि त्याच्यानंतर काय आहे या ठिकाणी, तर 49 + डॉट 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 +3 + 2 + 1 आहे. ठीक आहे, मग आपण 1 ते 50 आणि 1 to 49 असे नंबर घेऊन काय करू शकतो बघा, ट्रायंग्युलर नंबरचा या ठिकाणी वापर करू शकतो. कसा करायचा, तर ज्या वेळेला 1 to 50 नंबरची ऍडिशन करायला सांगतात आपल्याला, त्यावेळेला आपण काय करू शकतो, तर 50 इंटू, आता हे टोटल नंबर्स किती असणार आहेत, 50 असणार आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढचा नंबर किती असतो, 51 अपॉन काय असणार इथं 2 प्लस इथले टोटल नंबर्स किती आहेत आपले 49, त्याच्या पुढचा नंबर किती असणार आहे 50, आणि अपॉन मध्ये किती आले 2 आले. ओके, आता एक काम करा, यात 50/2 आहे, इथं पण 50/2 आहे, किंवा आपण काय करू शकतो बघा, जर डिवाइड केलं तर इथं 25 आले, इथं डिवाइड केलं तर 25 आले. 25 आपण बाहेर काढले, आतमध्ये काय राहिले बघा, 51 + 49 राहिले. ठीक आहे, ही एक सिंपल ट्रिक म्हणू शकतो आपण. तर या ठिकाणी हे 25 इंटू इथं बघा 9 10 आणि इथं आले 100, म्हणजे 2500 या ठिकाणी येऊ शकतो. आणि हा आपण ट्रायंग्युलर फॉर्म्युला यूज करून सोडवलेलं गणित आहे. या ठिकाणी आपला हा आजचा व्हिडिओ संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया उद्याच्या भागात, ज्यामध्ये आपण 5th प्रकरण चालू करणार आहे, जे की जीसीडी अँड एलसीएम आहे. बाकीचे प्रकरण बघायचे असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. धन्यवाद.